सुशांत बॉलिंग ट्रॅक वरती. सुशांतने बॅटिंग चांगली केली होती. बॉलिंग ट्रॅक वरती सुशांत. पहिलाच बॉल. येस 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 स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय कमलेश. आणि त्या दुसरा फलंदाज बाद होता. मी म्हणेन ज्या पद्धतीनं कमलेशची खरं तर चूक आहे कारण का जिथे लास्ट बॉल होता दुसऱ्या ओव्हरचा तेव्हा तिथे सिंगलच गेला. 5 बॉल 17. या जबरदस्त फटका टायमिंग केलंय परंतु बॉल हवेमध्ये स्टँड झालाय. क्षेत्ररक्षक तायनात आणि महत्वाचा फलंदाज कमलेश शिंदे खरं तर सेट ऑन फायर होता. त्याने देखील तारीफ केली, त्याने देखील टाळ्या वाजवल्यात कारण का झेल देखील तितकाच इम्पॉर्टंट होता. झेल बाउंड्री लगत होता. जजमेंट आपण पाहिलं, क्षेत्ररक्षकाचं आपण पाहिलं. 3 मोठे फटके. वेग भन्नाट गोलंदाज कमजोर नाहीये. हा ताकददार गोलंदाज आहे. हा अंदाज गोलंदाज आहे. लाजवाब गोलंदाजी. रबर बॉल क्रिकेटमध्ये हे घडत नाहीये. प्रतिष्ठानमध्ये तिसरा गोलंदाज. किती आडवा बॅटनं यस ओह माय गॉड कॅच कंप्लीट केलं तर मिडन येतंय. जिथे धावा फक्त 17 धाव्यांची आवश्यकता होती आणि या खेळाडूच्या धावा देखील वाचवल्या नाहीयेत तर रेकॉर्ड देखील केलंय. हे रेकॉर्ड होत असतात. रेकॉर्ड बनत असतात. रेकॉर्ड तुटत देखील असतात. परंतु रबर बॉल क्रिकेटमध्ये हे असं शक्य नाहीये. हे होणं नाहीये. परंतु करून दाखवलंय गोलंदाज